महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. त्यांना अनुमोदक अनुसूचक अशी दोन लोक, तीन लोकांची गर्दी त्या हॉलमध्ये. ज्यावेळेस यांचा नंबर त्या अधिकारासमोर आलं, टेली नावाचे एक अधिकारी इरिगेशन डिपार्टमेंटचे आहेत, त्यांच्या समोर ते गेले, ते बसलेले होते. सुमेध नरनावरे यांनी आपले फॉर्म दिलं. एकच फॉर्म यांनी भरलं, कारण यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने एबी फॉर्म दिलेला आहे. नरनावरेजींनी जसंच तिकडे ते फॉर्म दिलं, ते जे अधिकारी होतं त्यांनी ते फॉर्मची पडताळणी केल्यानंतर त्यांनी काय केलं, ते म्हटले की एबी फॉर्म जसं यांना त्याने दिलं, त्या अधिकारीने त्यांचं नाव केली आहे, त्याचा फोटो पण दाखवतो मी तुम्हाला. म्हणजे त्यांना हातामध्ये फॉर्म देताना फोटोही आम्ही घेतलेला आहे. जसंच त्यांना फॉर्म दिला, त्यांनी म्हटलं की याची बी फॉर्म जे असतो, ए फॉर्म असतो आणि बी फॉर्म असतो, तर बी फॉर्म प्रत्येक ठिकाणी ओरिजिनल घेतल्या जातात. त्या अधिकारीने त्यांना सांगितलं की बी फॉर्मची झेरॉक्स द्या. तर नारनावरे सुमेध आहेत, हे युथ काँग्रेसचे, त्यांनी त्यांना सांगितलं की सर हे ओरिजिनल बी आहे. त्यांनी म्हटलं झेरॉक्स द्या, आणि त्यांनी झेरॉक्स घेतली. हे चेकलिस्ट असते, त्या चेकलिस्टला त्यांनी टिकमार्क केलं की कागदपत्र आम्हाला भेटले. त्यांनी टिकमार्क केलं आणि टिकमार्क करून त्यांना ते देऊन टाकलं. आता जसंच हे बाहेर आले, सुमारे 3च्या दरम्यान यांनी सगळी प्रोसेस संपवली. हे बाहेर आले. त्यांचे वडील जयप्रकाश नारनावरे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नॅशनल कोऑर्डिनेटर आहे आणि बिहारचे आता अनुसूचित जाती, हरियाणाचे अनुसूचित जातीचे त्या ठिकाणी इन्चार्ज आहे. यांनी जसंच बघितलं, हे ते अधिकारी आहे. या अधिकारीने बघा, या अधिकारीने अक्षरशः म्हणजे मी आपल्याला फोटो फॉरवर्ड करतो सगळ्यांना, मी तुम्हाला फोटोजही देतो त्याचा. जसं त्यांना म्हटलं की बी फॉर्मची झेरॉक्स पाहिजे, यांनी त्यांना सांगितलं. हे बाहेर आल्यानंतर यांचे वडील म्हटले की बाबा नाही, बी फॉर्म नाही, हे आपल्याला ओरिजिनल द्यावं लागतं. 3चा टाइम सुमारे संपला होता. त्यावेळेस स्क्रुटनीमध्ये फॉर्म गेला. सकाळी 9:30 वाजता आम्ही सगळे, मी स्वतः तिकडे होतो, जयप्रकाशजी होते, आम्ही सगळे, हे बघा, हे फॉर्म होय लिहिलेलं आहे. हे पत्र जे असतो त्याच्यामध्ये तुम्ही भारतीय राष्ट्रीय म्हणजे तुम्ही तुमच्या पक्षाचा चुनाव चिन्हचा बी फॉर्म लावलं का, हो म्हणून त्यांनी टिकमार्क केलं. हे बघा, हे एबी फॉर्म दोघं आहे, टिकमार्क केलेला आहे. आणि हे केल्यानंतर सुद्धा म्हणजे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर उमेदवार काय करणार आहे, उमेदवार शेवटी हा ओरिजिनल. म्हणजे त्या प्रभागामध्ये 28 नंबर मध्ये आमचे शहर अध्यक्षांनी जे एबी फॉर्म दिलं ते सिंगल एबी फॉर्म आहे यांना दिलेला. इतर जे ज्यांना दिले ते पण त्यांना पण एबी फॉर्म आहे. पण आमच्या पक्षाच्या वतीने जे लोक आहे तिकडे फक्त लिमिटेड जे फिक्स आहे तेवढंच आहे, इतर काहीच नाहीये. एवढं सगळं असून सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारावरती मानसिक दबाव, की अधिकारी म्हणतो त्याचं ऐकायचं की आपल्या मनाने आपण द्यायचं. तर अधिकाऱ्यांनी जे म्हटलं, कारण शेवटी जर त्याला नकारलं तर आपला फॉर्म उडू शकतो, हे भीती प्रत्येक उमेदवाराच्या डोक्यात असते. त्याला माहित असतं की मला काहीतरी अडचण येणार. दुसऱ्या दिवशी सकाळी जयप्रकाश नारनावरेजी, त्यांची धर्मपत्नी आमची वहिनी, मी, उमेदवार आपले सुमेध नारनावरे, आम्ही सगळे त्या ठिकाणी 9:30 वाजता गेलो. म्हणजे 9:30 वाजता स्क्रुटनीच्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तुम्ही बघू शकता. 9:30 वाजतापासून तर त्या विभागामध्ये यांनी प्रयत्न केले की माझ्याकडे माझं जे बी फॉर्म आहे त्याची ओरिजिनल स्क्रुटनी म्हणजे त्याच्यामध्ये फॉर्मचं डिक्लेरेशन बघल्या जातं, सगळ्या गोष्टी चेक केल्या जाते. काही एखादी त्रुटी असली तर आम्हाला संधी असती द्यायची. त्याचा टायमिंग त्यांनी 3 वाजतापर्यंत त्यांनी ठेवलं होतं. आम्हाला तेही माहित होतं. आम्ही त्यांना सांगितलं आतमध्ये 9:30 वाजता आम्ही सकाळी गेलो मॉर्निंगला. लंच झाला 2:30 वाजता, त्यांनी काही घेतलं नाही. त्यांनी तल्लमटाळ केली, हे येत आहे 5 मिनिटं थांबा, असं करता करता 2 ते 2.5 तास 3:30 पर्यंत त्यांनी पूर्ण टाइमपास केला. आणि अक्षरशः ते सीसीटीव्ही मध्ये तुम्हाला आम्ही 9:30 वाजता दिसणार आहे. त्यांनी 4 वाजून काही मिनिटांनी त्यांनी ते जे फॉर्म होता ओरिजिनल ते घेतला. ज्यावेळेस त्यांना सगळं लक्षात आलं की त्यांच्या अधिकारीपासून अशी हे बघा, हे तो अर्ज आहे, जे अर्ज आम्ही सकाळी 9:30 वाजतापासून त्यांना द्यायचा प्रयत्न करत होतो. आणि हा अर्ज त्यांनी किती वाजता स्वीकारला, हे अर्ज मॉर्निंगला. आणि ज्यावेळेस आम्हाला रिटर्न दिलं, त्या रिटर्न मध्ये त्यांनी 4:35 बी फॉर्म घेऊन त्याच्यावरती एन्डॉर्समेंट दिलं
हे बघा. टायमिंग नंतर 1.5 घंटा त्यांनी इंटरव्हल त्या सीसीटीव्ही मध्ये येईल ते सगळं. म्हणजे इन टाइम गेल्यानंतर सुद्धा जेवण करण्यासाठी सीसीटीव्ही मध्ये तुम्ही बघू शकता की आमचा टाइमपास करून नंतर हे बघा याच्यामध्ये त्यांनी 4:12 आमचा एन्डॉर्समेंट घेतला. आणि आम्ही तिकडे किती वाजता होतो? 9:30 पासून आम्ही होतो. आणि अक्षरशः 1.5 तास त्यांनी टाइमपास करून जेवण करायला गेले. नाही म्हणे जेवणचा सुट्टी झाली, आम्ही कोणीच नाही इकडे, सगळे तिकडे डबा खात होते. पण डबा खात असताना सुद्धा आमचा काही फॉर्म त्यांनी स्वीकारला नाही. तोच फॉर्म वेळ घालून शेवटी त्यांनी 4:10 स्वीकारला. आणि हे घेतल्यानंतर स्क्रुटनी एकदा घेतली. त्याचा अट अशी असते की स्क्रुटनीच्या पहिले जर तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आले, त्या डॉक्युमेंटला घ्यायचं, त्याची पडताळणी करायची आणि मग निर्णय घ्यायचा. निर्णय किती वाजता लावला? रात्री 11 वाजता. आता तुम्ही विचार करा की सकाळी तुम्ही 4:30 आमचे फॉर्म घेऊन घेतले. जर तुम्हाला आमचा फॉर्म बाद करायचा किंवा काही निर्णय घ्यायचा तुम्ही लवकर देऊ शकता. पण त्या अधिकाऱ्यांनी सगळे जे लिस्ट होती तीन टाइम आम्हाला दिला. पहिला टाइम आम्हाला दिला 5 वाजता आम्ही रिझल्ट लावू. दुसरा टाइम आम्हाला दिला 8 वाजता आम्ही रिझल्ट लावू. आणि शेवटी रात्री 11 वाजता यादी लागली. आश्चर्यजनक घटना, त्या यादीमध्ये आमच्या उमेदवाराचं नाव अपक्ष म्हणून त्यांनी टाकलं. आता एकच फॉर्म आम्ही टाकला, आम्ही 2 फॉर्म नाही टाकले. आम्ही एक फॉर्म टाकला. आमच्या शहर अध्यक्ष युसुफभाई शेख युसुफ यांनी जे पत्र दिलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी नमूद पण करून दिलं की आम्ही फक्त एकच युनिफॉर्म या एरियामध्ये यांचा देतोय, म्हणजे त्या पर्टिक्युलर क्षेत्रासाठी, जसं अ ब क ड. तर त्याच्यापैकी यांना जे भेटलेलं आहे सुमेधजींना, ते फॉर्म शहर अध्यक्षांनी म्हटलेलं आहे की एक सिंगल एबी फॉर्म आम्ही यांना देत आहोत. तर तिकडे कोणाचं ऑब्जेक्शन नाहीये, डिस्प्यूट नाहीये, काहीच नाही. एवढं सुद्धा असून सुद्धा शेवटी त्या अधिकाऱ्याने आमचा निकाल 11 वाजता अपक्ष म्हणून लावला. आता आमच्याकडे लोकशाहीच्या पद्धतीने जाण्या पर्याय आमच्याकडे मार्ग नव्हता. जयप्रकाशजी नारनवरे यांनी इमिडिएटली कोर्टाची धाव घेतली. आम्ही इमिडिएटली दुसऱ्याच दिवशी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केला. तो रिट पिटिशन आम्ही दाखल केला. आम्ही ऍडव्होकेट अभय भोसले यांना अप्रोच केला. अभय भोसले सरांसोबत आम्ही गेलो. गेल्यानंतर त्वरित आम्हाला माहित होतं की हा खूप सेन्सिटिव्ह मॅटर आहे, पण लोकशाहीवरती आमचा दृढ विश्वास. आम्ही हे म्हटलं की आम्ही याला पूर्ण शेवटची लढाईपर्यंत लढू. सिनियर काउन्सिल आम्ही हायर केला. सिनियर काउन्सिल म्हणजे सन्माननीय व्ही.डी. सपकाळ साहेब. व्ही.डी. सपकाळ साहेब आपल्या कोर्टातले सिनियर काउन्सिल आहे हायकोर्टातले. आम्ही त्यांना सरांकडे गेलो, त्यांना अप्रोच केला. आम्ही त्यांना बुक केला की सर आमची केस तुम्ही घ्या. त्यांनी पूर्ण डॉक्युमेंट वाचले. ते म्हणले की अत्यंत क्लिअर केस आहे, मेरिट बेस वरती आहे आणि मेरिट बेस वरती असल्यामुळे मी हा मॅटर घेणार आहे. मॅटर लागला. पहिल्या दिवशी 8 मॅटर उडाले, 1 मॅटर आमचा राहिला. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस मॅटर चालला, हे बॉम्बे बेंचला दिलेला आहे. म्हणजे औरंगाबादला जरी काही इश्यूज झाले इलेक्शनचे, ते मॅटर चालणार आहे बॉम्बेला. तर इंटरनेटच्या थ्रू बॉम्बे बेंचला आपला मॅटर लागला. त्या ठिकाणी सन्माननीय जस्टिस साहेब दुबे साहेब यांच्या समोर हा मॅटर चालला. दुबे साहेबांनी हे पूर्ण मॅटर ऐकलं. सपकाळ साहेबांनी प्लीड केली. त्यांनी सिनियर काउन्सिल म्हणून त्या मॅटरला खूप ताकदीने प्लीड केला. ज्यावेळेस हा प्रेझेंटेशन झाला तर शेवटी जज साहेबांचं मत होतं की 4:10 तुमचे पेपर घेण्यात आलेले आहे आणि त्याची वेळ स्क्रुटनीची 3 वाजताची आहे. तरी हे सगळं संशयित दिसत असताना आम्ही तुम्हाला जे त्या ठिकाणचा लोअर बेंच आहे त्या ठिकाणी तुम्ही जा. आता आमची अशी तांत्रिक अडचण झाली की त्या दिवशी चुनाव चिन्हाचं घोषणा होती. आमचं त्या ठिकाणी मॅटर आता दुसऱ्या कोर्टामध्ये शिफ्ट केल्यामुळे आम्ही कोर्टासमोर जाणार, त्याला 10 ते 15 दिवसाचा वेळ जाईल आणि इलेक्शन हे संपून जाणार आहे. आम्हाला जे चुनाव चिन्ह देण्यात आलं ते देण्यात आलं बॅट्समॅन. ते पण आम्हाला न विचारता, कारण आम्ही फॉर्मची कॉपी करतो. फॉर्म मध्ये चुनाव चिन्ह फक्त आम्ही विचारलं होतं हातात हात, काँग्रेस पक्षाचा हात, जे आमचं ऑफिशियल चिन्ह आहे. ते न देता स्वतःच्या मर्जीने आमचा फॉर्म अपक्ष म्हणून डिक्लेअर केला. आणि अपक्ष म्हणून हे बघा, हे आम्ही जे चुनाव चिन्ह आहे याच्यामध्ये खाली बघा कुठलाच चिन्ह आम्ही मागितलं नाहीये. आम्ही फक्त मागितलं होतं हात काँग्रेस पक्षाचा. मात्र आम्हाला अपक्ष डिक्लेअर केलं आणि अपक्ष डिक्लेअर करून बॅट्समन हे आम्हाला स्वतःच्या मनाने चुनाव चिन्ह पण देऊन टाकलं. म्हणजे दुसऱ्या लोकांना लोकशाही